आणि स्वतःचा महापौर बसावा यासाठी तुमच्या पक्षाकडनं दबाव देखील येत होते, उमेदवारांना पैसे देखील दिले जात होते, असे वेगवेगळे आरोप भाजपवरती तुम्ही लावलेला आहे. कल्याण डोंबिवली शहरातील सर्व जनतेने भारतीय जनता पार्टीला भरभरून यश दिलं आहे. त्यावरून हे सिद्ध होतं की भारतीय जनता पार्टी ही डोंबिवलीतील एक नंबर पार्टी झालेली आहे. राहिला विषय मनसेचा, मनसेने स्वतःच्या पक्षामध्ये झाकून पाहावं की भाजपाला किती नगरसेवक आहेत, भाजपचे किती नगरसेवक आहेत आणि मनसेचे नगरसेवक किती आहेत. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीबरोबर यायचं असेल, आमचं काही अडचण नाही, आम्ही शिवसेना भाजपा म्हणून महायुतीवर सदैव राहणार आहोत. त्यांनी त्यांची भूमिका शिवसेनेवर राहायचं आहे, त्यांना आम्हाला काय पुढं कन्फ्युजन तुमच्यावरती आरोप लावलेला आहे की निवडून आल्यानंतर तुमच्या जास्त जागा असून तुम्ही भाजपचे उमेदवार परत तोडातोडीचं राजकारण करून आम्ही दाखवून दबाव टाकून आपल्याकडे आपल्या पक्षात प्रवेश करा अशा प्रकारचा दबाव टाकत असल्याचा आरोप केला जातो. तुम्ही कसं पाहताय? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी 56 जागेवर लढली आणि 50 जागा आम्ही निवडून आणल्या. यावरून हे सिद्ध होतं की भारतीय जनता पार्टीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व जनतेने रवींद्र चव्हाण यांच्या कामावर विश्वास ठेवून कौल दिलेला आहे. त्यामुळे भाजपाचे 50, शिवसेनेचे 53 असे मिळून 103चा आकडा आमचा पूर्ण झाला होता. 62 जागा 62 नगरसेवक फक्त महापौर पदासाठी लागणार होते. आम्ही त्याच्या दुप्पटही गेलो. त्यामुळे तोडाफोडीचं राजकारण हे आत्तापर्यंत आम्ही या कल्याण डोंबिवलीमध्ये केलं नाही. राहिला विषय मनसेचा, त्यांना लोकांनी काय साथ दिली आहे किंवा लोकांनी त्यांना काय भरभरून यश दिलं आहे हे त्यांनी त्यांचं पाहावं. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणाबरोबर जावं, शिवसेनेबरोबर जावं का इथपर्यंत, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी ठरवावं. पण ह्या कल्याण डोंबिवलीतील जनतेने रवींद्र चव्हाण यांच्या कार्यविशिष्ट होऊन आम्हाला भरभरून यश दिलेलं आहे. मनसेकडे एक एसटी उमेदवार आहे, त्यांनी घाई केली नसती तर त्यांचा महापौर होऊ शकला असता का? तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी घाई केली किंवा नाही केली हे त्यांचा प्रश्न आहे. भाजपा आणि शिवसेना महायुतीचा आमच्याकडे आमचे जो एस टीचा कॅन्डिडेट आहे हे एक नसून 2-2 कॅन्डिडेट आहेत. त्यामुळे आम्हाला मनसेच्या तरी म्हणजे महायुतीला तरी मनसेच्या कॅन्डिडेटची आवश्यकता नाही. सध्या जी चर्चा चालू आहे की त्यांनी घाई केली, थांबले असते तर भाजपबरोबर त्यांचा महापौर बसला असता. पण यावरतीच बोलताना आता राजू पाटील यांनी सांगितलं की आम्हाला ते अछूत मानतात. त्यांनी राज ठाकरे यांचा मराठीचा मुद्दा आणि परप्रांतीयचा मुद्दा आम्हाला मान्य सांगावा, आम्ही भाजपबरोबर जायला तयार आहे. भारतीय जनता पार्टीची ही स्थापना झाली ती हिंदुत्वासाठी झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचा पहिल्यापासून जो झेंडा आहे की हिंदुत्वाचा, हाच धरून चालते आहे. त्यामुळे हिंदूचा झेंड्याखाली आम्ही चालतो आहोत आणि हिंदुत्वाचंच काम करतो आहोत. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे आम्ही सोयीप्रमाणे राजकारण करत नाही. त्यांनी ठरवावं. आमच्याबरोबर त्यांना यायचं असेल, त्यांनी हिंदुत्वाचं कास धरून चालण्यासाठी यायचं असेल त्यांनी यावं, आमचं स्वागत आहे. पण आम्हाला मराठी माणसांची त्यांनी काय केलं आहे, कल्याण जनतेने त्यांना काय दिलं आहे हे त्यांनी जाणावं. दुसरी गोष्ट, मराठी माणसाचा मुद्दा घेऊन दोन्ही बंधू एकत्र आले होते. मात्र आता पुन्हा सत्तेत बसण्यासाठी ते शिवसेनेत गेले. तुम्ही कसं पाहता याकडे? कारण महाराष्ट्रामध्ये मराठी मुद्दा दोन्ही भाऊ आणि आम्ही त्याबद्दल मी काही एवढं काही सांगणार नाही. पण कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांना ज्या जनतेने, मराठी जनतेने ज्यांना जो भले 5 का असेना त्यांना जो 5 नगरसेवक दिले आहेत, त्यांनी त्याचा तो कौल मान्य करून त्यांनी त्याप्रमाणे जी भूमिका त्यांनी इलेक्शनच्या अगोदर दाखवली होती त्या भूमिकेत ठाम राहायला पाहिजे होतं असं मला वाटतं. पण त्यांनी जसं इलेक्शन झाल्यानंतर ज्यांनी त्यांची भूमिका बदलली हे मला काही योग्य वाटत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांनी जसं करावं. पण मला विचारतं, मला तो प्रश्न योग्य वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.